चल बघ. काय मग मंडळी, तुमच्याकडे होतंय का पाऊस? आमच्याकडे बघू शकता तुम्ही, इतका पाऊस पचपच झालेला आहे की नाही, असं चिडचिड होऊ राहिलं डायरेक्ट. पण काय करावं, वातावरणच तसं आहे. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आज सकाळी मी 6 वाजताच उठले होते. खूप जास्त थंडी वाजत होती, त्यामुळे उठायलाही थोडंसं उशीर झालेलं होतं. बघू शकतात बाहेर आल्यानंतर इतकं ओलं झालेलं होतं सगळीकडे, आणि पूर्ण फरशी वगैरे इतकी गार पडलेली होती की अक्षरशः ब्लँकेटमधून बाहेर निघण्याची अजिबात इच्छा होत नव्हती. पण काय करावं, निघावंच लागतं. शेवटी गृहिणी आहोत, आई आहोत, सगळी कामं आपल्यालाच करावी लागते, आपल्याशिवाय कोण करणार आहे. म्हटलं चला जाऊ द्या. मग उठले, त्याच्यानंतर मी माझी सगळी झाडाझुडी सगळं काही करून घेतलं, कारण की प्रथम उठल्यानंतर मला खोली वगैरे पुसता येत नाही. त्यामुळे तो उठण्याच्या आधी मी झाडून पण घेतलं, पुसून पण घेतलं. आंघोळ झाली होती. गरम पाण्याने आंघोळ केल्याने थोडं फ्रेश वाटत होतं, अंगातली थंडी गेलेली होती. मग म्हटलं चला मस्त गरमागरम अद्रकचा चहा झाला पाहिजे. मला ना अशा वातावरणामध्ये ना गरम गरम चहा अद्रकचा खूप जास्त आवडतो. पण आज काय झालं, घरामध्ये दूधच नव्हतं आणि घ्यायला जावं तर बाहेर पाऊस चालू होतं. पण माझ्याकडे हँडी असतं, ते म्हणजे मिल्क पावडर. तर आज मी दूधचं तो पावडर असतं ना, मिल्क पावडर, त्याचा वापर करून मी आज चहा बनवून घेतला. म्हणजे चहा मी बनवायला ठेवला होता आणि पॅरलली मी माझं कामं करत होते. जसे की मी इथं देवपूजा करून घेतली होती, आणि देवपूजा झाल्यानंतर मला इथं स्वयंपाकाला पण लागायचं होतं, कारण की मिस्टरांचा टिफिन द्यायचा होता. पण सुदैवानं मी ना कधी पण आहे ना मिस्टरांचा टिफिनची प्लॅनिंग आहे ना आदल्या दिवशीच करून ठेवत असते. मी कालच प्लॅन केलं होतं की आज मी काय बनवणार. तर आज मी कांद्याची पात बनवणार होते, आणि त्याची सर्व जी जोडाजाडी असते ना ते निवडायची वगैरे मी कालच करून ठेवली होती. त्यामुळे मला आता सकाळी एवढा काही वेळ लागतच नाही. पटापटा अशी चॉपिंग करून घेतली, कांद्याची पात चॉप करून घेतली, त्याला धुवून घेतली आणि स्ट्रेन करण्यासाठी ठेवली, जेणेकरून याच्यातलं एक्सेस जो पाणी आहे तो देखील इथून निघून जाईल. आता बहुतांश गृहिणी म्हणताल की कांद्याची पात धुवू नये. हो, मान्य करते, पण पावसाळ्यामध्ये इतकी खराब पालेभाज्या येतात, त्यांना धुतल्याशिवाय गतच नसतं. मी पॅरलली खूप जास्त कामं करायचे प्रयत्न करत असते. आता मी सकाळी सकाळीच ना यांच्या टिफिनसोबत ना प्रथमच्या नाश्त्याचीही तयारी करून घेत असते. तर आज मी प्रथमच्या नाश्त्यासाठी ना बेसनचे धिरडे बनवणार होते, आणि मी थोडंसं असं काळजी घेत असते की सकाळचा जो नाश्ता असेल ना त्याच्यामध्ये प्रोटीनची जी इन्ग्रेडियंट आहे, प्रोटीन जे आहे ना हे जास्त प्रमाणात असेल, असंच मी काहीतरी त्याला नाश्त्यासाठी बनवत असते. जसं की हे बेसनचं धिरडं, याच्यामध्ये मी चिली फ्लेक्स, काही मसाले वगैरे घालून आणि भाज्या वगैरे घालून मी हे बॅटर बनवून ठेवत असते. आणि जेव्हा तो उठेल ना मी तेव्हा त्याला गरम गरम काढून देते आणि तो मस्त एन्जॉय करत असतो. इथं पाणी देखील गरम झालेलं आहे, तयारी झालेली आहे. आणि आता इथे चहा देखील बघू शकतात, मस्त कडकडीत असं उकळलेलं आहे. याच्यामध्ये मी थोडंसं अद्रक टाकलेलं होतं, कारण की अद्रकशिवाय मला आहे ना चहा जातच नाही. तर आता मी चहा घेते, पण त्याच्या आधी भाजीला मी इथं फोडणी देऊन जाते, कारण की कसं आहे गॅस खाली सोडायचं नाही सकाळी सकाळी, कारण की ना पॅरलली काम चालायला पाहिजे, जेणेकरून पटकन पटकन कामं होतात. तर इथे मी भाजीची तयारी पण म्हणजे भाजीची फोडणी पण टाकून देते इथे आता लगेचच. हा कप पण मला खूप जास्त आवडतो बरं का. मी माझ्या मिस्टरांना करवा चौथवरती गिफ्ट केलं होतं त्यांच्यासाठी, आणि हा कप खूपच छान आहे, मला खूप आवडतो. अशा कांदा इथे व्यवस्थित परतला आहे. मी लगेचच याच्यामध्ये जी भाजी होती घेतलेली ती देते. आणि पॅरलली माझे कांदे थंड देखील झालेला आहे. कमी गॅसवरती मी फोडणी टाकून दिलेली आहे भाजीसाठी, आणि जोपर्यंत भाजी शिजते तोपर्यंत मस्त चहाचा एन्जॉय घ्यायचा. वातावरण पण मस्त आहे, गरमागरम चहा मस्त अद्रकचं मस्त लागतं बरं का. आता तुम्हाला सांगते, इतक्या वेळची मला आहे ना थंडी वाजत होती, पण किचनमध्ये काम करताना आहे ना इतकी गरम व्हायला लागतं की नाही, की आता अक्षरशः मला फॅन लावावं लागलं होतं. मधून मधून मी ही भाजी हलवून घेत होते,
त्यामुळं हे अजिबात करपलेले नाही आहे। आता यामध्ये मी काही मसाले वगैरे ॲड करेल आणि थोडंसं बेसन पीठ ॲड केलं, परतून घ्यायचं आणि लगेचच ही भाजी तयार होऊन जाते। आणि बघा तयार झाली आहे मस्त बेसन टाकून ही कांद्याची पात। खूप टेस्टी लागते बरं का। मी कधी टेस्ट नाही केली कारण की मला ही भाजी अजिबात आवडत नाही, मिस्टरांना आवडते म्हणून मी त्यांच्यासाठी बनवत असते। सोबतच इथे मी बाजरीच्या भाकरी देखील बनवून घेतल्या होत्या आणि इथं माझा पूर्ण स्वयंपाक इथे झालेला होता। प्रिपरेशन देखील झाली होती जी नाश्त्यासाठी करायची होती ती। आता पटकन मी इथे जो माझं किचन आहे ते आवरून घेते। इथं प्रथमही उठला होता, त्याचे पप्पा त्याला खाली घेऊन आलते। आता प्रथमची जिम्मेदारी माझी, मी त्याला थोडंसं खेळवते, लाड करते कारण की सकाळपासून मी त्याला घेतलेलंच नव्हतं। थोडंसं लाड करते आणि त्याचं आहे ना लगेच उठल्याबरोबर आहे ना त्याला असं शांत घर असलं ना अजिबात पटत नाही। तो लगेच उठतो, त्याची जी खेळणी आहे तो इकडं अस्तव्यस्त करतो आणि माझी जी सगळी मेहनत आहे ना त्याच्यावरती तो लगेच पाणी फेरून देतो। बरं असू द्या, लहान मुलं आहे त्यांच्याशिवाय ही घर नाही। आता कसं आहे ना, प्रथम त्याच्या वडिलांच्या खूप जास्त मागं लागत असतो, त्यामुळे ना आम्हाला काय करावं लागतो। मी काय करते, त्याला आहे ना त्याचे पप्पा ज्यावेळेस जातात ना ऑफिसला 9 वाजता, तर मी त्यावेळेस त्याला किचनमध्ये घेऊन उभा राहते। आता आम्ही तेच करतोय, मी त्याला किचनमध्ये डिस्ट्रॅक्ट करते आणि त्याचे पप्पा मागून लपून निघून गेलेले। तर इथं टिफिन त्यांचा तुम्हाला दिसतोय। आता मी टिफिन त्यांना देऊन टाकेल आणि ते चालले जातील। ते गेले की आता मग मी मस्तपैकी प्रथमसाठी इथे नाश्ता बनवत असते आणि जोपर्यंत माझं दुसरं धिरडं होत नाही तोपर्यंत पहिलं धिरडं थंड करून त्याला थोडं थोडं किंवा ना मी खाऊ घालत असते। असं तो बनवता बनवता एन्जॉय देखील करतो मी कसं बनवते वगैरे आणि शिकून पण घेतो। आता कसं आहे, आपण नवीन पिढीच्या आई आहोत, आपली ही जिम्मेदारी आहे की आपली जी मुलं आहेत त्यांना आपण थोडंसं घरातली कामं शिकवलीच पाहिजे। मुलींनी शिकलीच पाहिजे यात काही हे नाही, मुलांनीही शिकलं पाहिजे कारण की मुलंही आता मागं नको घराच्या कामामध्ये। त्यामुळे मी मुलालाही माझ्या मुलाला मी गॅरंटीने सांगते, मी माझ्या मुलाला आहे ना फ्युचरमध्ये ना स्वयंपाक मात्र नक्की शिकवेल। आता ते काही असो, ते फ्युचरची गोष्ट आहे, आत्ता प्लॅन करून काही फायदा नाही। आता इथे मी व्यवस्थित प्रथमला खाऊ घालते आणि बघू शकतात हा मी नाश्ता त्याच्यासाठी बनवलेला आहे। हा धिरडं आहे आणि हा खूप हाय प्रोटीन आहे, बेसनाचा पिठाचा आहे त्यामुळे, आणि त्याला खूप जास्त आवडतं देखील, त्यामुळे मला बनवायला काही वाटत देखील नाही। इथे मी 2-3 धिरडं बनवून घेतलेले आहे। आता मी त्याला आहे ना चेअरवर बसून खाऊ घालते कारण की माझ्याकडे फीडिंग चेअर आहे। इतक्या दिवस तो फीडिंग चेअरचा वापर अजिबात करत नव्हता, पण आता आहे ना जेव्हापासून त्याला मी एकदा बसवलं होतं ना तेव्हापासून त्याला कळायला लागतंय की आपण या खुर्चीवर बसून जेवायला पाहिजे। बघू शकता तो डायरेक्ट माझ्याकडे आणतो ती चेअर आणि म्हणतो याच्यावर बसून मला खाऊ घाल, आणि आता त्यालाही सवय झालेली आहे ही चेअरची। खरं झालं म्हणजे बरं झालं की ही चेअर आहे ना आता थोडीशी कामामध्ये येत आहे, नाही तर मला इतकं टेन्शन यायचं की माझे पैसे वाया गेले, म्हणजे माझे नाही पण त्याच्या मावशीचे पैसे वाया गेले। त्याच्या मावशीने त्याच्या बर्थडेवरती त्याला गिफ्ट केलेलं होतं, मावशीनी आणि मामानी, त्यामुळे ना मला असं टेन्शन यायचं की मी उगाचच त्यांना एवढं खर्च करू दिलं। पण आता ठीक वाटतंय की तो वापरतोय तरी आणि त्याला आवडतं देखील त्याच्यावरती जेवण करायला। त्याला स्टार्टिंगचे थोडेसे घास मी खाऊ घालते, नंतरची तो स्वतः त्याच्या हाताने खाऊ लागतो। आणि कसं आहे आता तो आता 1.5 वर्षाचा होत आलेला आहे, म्हणजे 2 वर्षाचा होत आलेला आहे, 2-3 महिन्यांनी होऊनच जाईल। त्यामुळे ना त्याला स्वतःच्या हाताने खायची सवय देखील मी इथे लावू देत आहे। थोडा मेस करतो तो क्रिएट, खूप जास्त पसारा देखील पांगतो, पण ठीक आहे मी सावरून घेत असते कारण की माझा पूर्ण दिवस त्याच्यामध्येच असतो। इथं प्रथमचं जेवण झालेलं आहे आणि आता तो माझ्यासोबत इतका मस्ती करतोय, खूप जास्त मस्ती करतो तो, आणि त्याला थोडीफार सर्दी पण होती त्यामुळे मी त्याला स्वेटर कंटिन्युअसली घालून ठेवलेलं आहे। टोपी पण घातलेली होती पण त्याने ती काय ठेवली नाही, काढून टाकली।
आणि बघू शकतात त्याच्या हातामध्ये ट्रायपॉड आहे. माझा जीव असं खालीवर होतोय, कारण की ट्रायपॉड जर तुटला तर खूप जास्त अवघड होईल. पण ठीक आहे, काही असो. आता इथे ना मला प्रथमसाठी पाणी तापवायला ठेवलेलं आहे मी इथे, कारण की आता 11 11:30 आहे ना त्याला मी आंघोळ घालून झोपी घालेल, जेणेकरून मला माझी बाकीची कामं करता येतील. तर आता 11 वाजलेले आहेत आणि प्रथमला मी आंघोळ घालून झोपी घातलेलं आहे. आता माझं आहे ना थोडेफार काम बाकी आहे. मला धुणं धुवायचं बाकी आहे फक्त. आता भांडी झालेली आहे, पण मी जिथं धुणं धुते आज तिथं पाऊस आहे. आता पूर्ण पावसाळ्यात पाऊस राहणारच आहे, मान्य करते, पण आता मला आहे ना तो बाथरूममध्येच धुवायला लागेल. तर मी तुम्हाला आहे ना पहिले ना प्रथम कसा झोपतो ना, इतका क्यूट दिसतो की झोपताना, खूपच छान दिसतो. मी तुम्हाला तो दाखवते पहिले. चल आता तो झोपलाय. मी पटकन आहे ना धुणं धुवून येते. त्याच्यानंतर आहे ना मला दुपारच्या रेसिपीची सुद्धा तयारी करायची असते, कारण की मी दुसरा अजून एक चॅनल आहे माझं यूट्यूबचं, ज्याच्यावरती मी रेसिपी शेअर करत असते. तर त्याची देखील मला इथे ना तयारी करायची असते. तर तो म्हणजे प्रथम झोपला की मी ती तयारी देखील करते आणि ती प्रोसेस देखील फॉलो करते. किंवा माझ्याकडे जर टाईम असेल तर मी ना एडिटिंग वगैरे करते, नाहीतर काहीतरी मी तो झोपलेला असेल ना मी अशी कामं करते की जे मला तो उठल्यानंतर करता येत नाही, जसं की व्हॉइस ओव्हर वगैरे. पण आज आहे ना मी काय करते, पहिले ना धुणं धुवून घेते आणि नंतर रेसिपी बनवते. त्याच्यानंतर शूट मी नंतर करेन, सॉरी रेकॉर्डिंग मी नंतर करेन. चला तर मग थोड्या वेळाने परत भेटते. इथे माझे कपडे धुवून झालेले, तुम्हाला मी बाहेर दाखवते. इतका पाऊस चालू आहे ना की अजिबात बाहेर जाण्याचा चान्सही नाही. खूप जोरात असा पाऊस चालू आहे आणि पाऊस चालू होता आणि इकडे मी माझी रेसिपी देखील बनवून घेतली. तर बाहेर अगदी धो पाऊस चालू आहे आणि माझी इथे रेसिपी तयार झाली आहे. मी आज भजे बनवले होते बघा, छान झालेले आहेत आणि तुम्हाला रेसिपी देखील अपलोड करेल मी आज संध्याकाळी, नाही तर उद्या संध्याकाळी. तर नक्कीच बघा बरं का. तुम्हाला मी बाहेरचा पाऊस दाखवते किती झाला, मला दिसतच असेल. खूप जास्त पाऊस होतोय इथे, डायरेक्ट घरात देखील पाऊस येतोय. आणि मी रेसिपीमध्ये तुम्हाला तेही दाखवते. हे बघा, रेसिपी करायचं मी म्हटलं तर किती जास्त बॅकग्राऊंडमध्ये पसारा असतो, खूप जास्त पसारा असतो. आता मी इथं अर्धेच केलेले आहेत, अर्धे मी माझ्या मिस्टरांसाठी संध्याकाळी काढून देतील त्यांच्यासाठी. आणि इकडे हे मी हे बनवले होते भजे, छान झालेले आहेत, खूपच टेस्टी होते. तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करा बरं का. आता दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि बघू शकतात प्रथम देखील इथे उठलेला आहे. किती क्यूट असा दिसतो ना, मला खूपच प्रेम येतं त्याच्यावरती. पण कधी कधी चिडचिड पण होते, कधी कधी तो रडतो ना त्यावेळेस चिडचिड होते खूप, आणि गिल्टही होतो की आपण चिडचिड केली त्याची. त्याच्यानंतर मी त्याला झोळीमधनं काढलं आणि त्याच्यासोबत थोडंसं लाड प्रेमाने मी वागले त्याच्यासोबत, कारण की मला असं वाटत होतं आज दिवसभरापासून मी त्याला घेतलं की नाही असं फील होत होतं. इतका क्यूट असतो की तो, खूपच भारी, मला खूप भारी वाटतं. आणि तो आहे ना, मी त्याला आहे ना असं स्वॅडल करून झोपवत असते, कारण की असं स्वॅडल केलं ना तो जास्त वेळ झोपतो. जेणेकरून आहे ना, आता कसं आहे थंडीचे दिवस आहे त्यामुळे ना त्याला स्वॅडल करून झोपी घातलं तर तो चांगला झोपतो, गरमी राहते मेन म्हणजे. सकाळपासून नुसताच पाऊस आहे, आज अजिबात बाहेर जायचं काहीच हे नाहीये. आणि आज प्रथमसाठी मी खिचडी बनवली संध्याकाळी, म्हणजे 2:30च्या दरम्यान तो जेवेल त्यासाठी. हे बघा त्याची खालची लुडबुड चालली किचन ओट्यावर उभा राहण्यासाठी, तुम्हाला दाखवते मी. प्रथम आजकाल दिवसेंदिवस खूप जास्त बदमाश होत आहे. बघू शकतात तो स्वतःहून या स्टूलवर चढून जातो आणि स्टूलवरून तो किचन ओट्यावर सुद्धा चढून जातो. कधी जर मी काही कामात जर असले ना पुढं, तर तो अक्षरशः किचन ओट्यावरती उभा असतो. मला एखाद्या दिवशी इतका हार्ट अटॅक येईल की नाही या पोराचे असे कारनामे बघून. तरी ते प्रथमसाठी मी खिचडी बनवलेली होती. खिचडी त्याला खूप जास्त आवडते, तो खूप जास्त आवडीने खात असतो. आता तो बघू शकता तो स्वतःहून खुर्चीवर जाऊन बसलेला आहे. याच्यावरून तुम्हाला कळू शकतं की त्याला खुर्चीची किती जास्त येड आहे. चला तर मग आता मी त्याला व्यवस्थित जेवू घालते. इथेच मला कमीत कमी अर्धा 1 तास लागेल. तो व्यवस्थित जेवत नाही, तसं खूप नखरे करतो. आणि आजचा व्लॉग इथेच संपवते मी. कसा वाटला व्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्कीच करा. पुन्हा भेटूया अजून एक नवीन व्लॉगसह. तोपर्यंत बाय बाय.